नागोठाणे विभागातील सर्वात श्रीमंत ग्रामपंचायत म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ऐनघर ग्रामपंचायतीच्या हद्दीतील मांडवशेत आदिवासी वाडी येथील नागरिकांना भीषण पाणी टंचाई आणि खराब रस्त्यांच्या समस्येचा सामना करावा लागत आहे. अनेक वर्ष उलटूनही मूलभूत सुविधा मिळत नसल्यानं येथील ग्रामस्थ कमालीचे त्रस्त झाले आहेत. येथील जिंदाल कंपनीच्या पाठीमागून पाटबंधारे विभागाचा कालवा जातो. मात्र या कालव्यातील पाणी कमालीचे दूषित करण्यात येत असल्यानं ते पिण्यायोग्य किंवा वापरण्यायोग्य राहिलेले नाही. त्यामुळे येथील नागरिकांना पाण्यासाठी रोज मैलोनमैल वणवण करावी लागत आहे. पाण्यासाठी होणाऱ्या या पायपिटीमुळे येथील श्रमिकांना आपल्या रोजगारालाही मुकावे लागत आहे, ज्यामुळे त्यांच्यासमोर उदरनिर्वाहाचा मोठा प्रश्न निर्माण झालाय. एवढी भीषण परिस्थिती असतानाही आजवर एकाही पुढाऱ्यानं किंवा संबंधित कंपनी प्रशासनानं येथील पाणी आणि रस्त्यांची समस्या सोडवण्यासाठी कोणतेही ठोस प्रयत्न केलेले नाही. निवडणुकीपुरते आश्वासन देणारे नेते नंतर या समस्येकडे सोयीस्कर दुर्लक्ष करत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केलाय. या वाढत्या अन्यायाविरोधात आता येथील महिला वर्गानं आक्रमक पवित्रा घेतलाय. अनेक वर्षांपासून आम्ही पाण्यासाठी आणि चांगल्या रस्त्यासाठी संघर्ष करत आहोत. श्रीमंत ग्रामपंचायत असूनही आमच्या नशिबी केवळ हेळसांड आलीये, अशी संतप्त प्रतिक्रिया स्थानिक महिलांनी दिलीये. तसेच येत्या काळात जर लोकप्रतिनिधींनी किंवा प्रशासनानं आमच्या या समस्या तातडीनं सोडवल्या नाहीत तर आम्ही सर्व ग्रामस्थ एकत्र येऊन थेट मोर्चा काढू आणि लोकप्रतिनिधींना सळो की पळो करून सोडू, असा इशाराही महिलांनी दिलाय. या गर्भित इशाऱ्यामुळं आता स्थानिक प्रशासन आणि लोकप्रतिनिधी मांडवशेत वाडीचा हा प्रश्न कसा सोडवणार याकडे संपूर्ण विभागाचं लक्ष लागले. आणि काय नाही, इकडच राव जवसर दिवाळी येसपर्यंत गावातल्या गावात राव, काय कांदा मुळा खाऊन दिवस काढू. आणि मग कोण हाय जिकडं तिकडं फुडारी त्यांच्यावर मग असा मोर्चा काढू ना, तर तो मोर्चा पण घेऊन कुठं पळती नापत ठराव चाललाय. जर कोणच नाही, जर दात फिरत घेत असेल तर मग आम्ही आम्हाला जागा द्यावं शेअर बाजाराजवळ, मग आम्ही तिथं काय ते आम्हाला असा हो आमचा हाय. आता हा पूल गेला तर मग आम्हाला आधारच नाही कसला. जायचं बघू आता आता काय. आता तुमचं नाव सांगा. माझा कंबळी बालाराम पवार. काय समस्या आहे तुमच्या? पाण्याविषयी बोलायचं आहे हो आम्हाला. पाणी नाही, काय नाही. पाण्या वाचून आम्ही इथं दिवस काढता. लांब लांबशी पाणी आणून शेणी हांड 2-2 आणायचा, 1-1 आणायचं. त्याच्यात आंघोळ मास करायची का जेवण खाऊन करायचा का काय करायचा, हा आमचा प्रश्न चाललाय हो. किती वर्ष झाले पाणी नाही? 4 वर्षे झाले. चौथा वर्ष. हा 4था वर्ष. काय कुणाकडे मागणी केली काय? मागणी बिगणी काय कुणाकडे केली नाही. आणि कोण इकडे येत पण नाही, साहेब लोक पण येत नाही. ना इकडं ह्या वाडीला म्हणजे कोणच पोचत नाही. कसा चालतंय गाव हा आणि कसा नाही तो कोणच बघायला येत नाही. ते ह्याचे पुढे आम्ही काय करणार? तुमचं काय म्हणणं आहे? म्हणणं हे आमचं हे पाण्या वाजूनच जे 1-1, 2-2 हांडे हे काढून घेते. जे मिळतील त्यांना तिथे पण लाईन लावायची. लाईन लावून शानी 1-1 हांड प्रत्येक जणाला द्यायचे. या लाईनीवरून, जुन्या लाईनीवरून एवढाच आहे. पाणी तर भेटतच नाही आम्हाला. 1-1 हांडा हे करतात आणि बाकीचा आंघोळ मसाला कालव्यावरून. कालवा आहे जर जरा ते एकही येतो पण लांबचा परवस, दुसरं काही नाही. तुमचं नाव सांगा. नामदेवराम वाघमोरे. हे बघा, अडथळा असा आहे. आता हा तर तुम्ही बघितलं, येताना रोड बघितलं, डिलिव्हरी किंवा कोण असो, आहे का आम्हाला रोड जायला? आता हाय पण पाण्या पावसात आम्ही काय करायचं? लय आमचा हे जाताना कसं आलं होतील किंवा आजारी असला किंवा कोण असला कसाही असला, आम्हाला फक्त एवढीच मागणी आहे की आमचा हा त्यांनी जो कोण असेल वरिष्ठ त्याने आम्हाला रोडचा आणि पाण्याचा बंदोबस्त करावा. किती वर्ष झाले तुम्ही या समस्याग्रस्त आहात? मला जवळजवळ 4-5 वर्ष झाली असतील. बिलकुल पाणी येत नाही. पाणीच येत नाही आम्हाला.
पाणी येते म्हणजे कसं 2-3 गावांना पाणी सोडतात आणि पाणी येतो, पण अर्धा मिळते कुणाला भेटत पण नाही तो झाला पण करतात. आम्ही पाणपट्टी देतो, त्यांना विचारा. आता जे आहेत काते खाते. हा सुमित काते त्यांच्याकडे काय तुम्ही मागणी केली की नाही? ऐका, त्यांच्याकडे पण मागणी केली होती. सुमित काते आपलेच आहेत आणि आम्ही त्यांचेच आहोत. आता त्यांनी विहिरीवर लाईन केबल आणि पाईप टाकले, हे पोल टाकलेले त्याने पूर्ण. जनोदय करिता नितीन गायकवाड, नागोठणे. जनो